सोहळा उत्कर्षाचा गौरव ज्ञानाचा आमच्या मातोश्री श्रीमती अनुराधाताई गणपत गोरखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आजचे प्रमुख वक्ते, सर्वांचं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, युवकांचं खऱ्या अर्थानं लाडकं व्यक्तिमत्व माननीय प्राध्यापक गणेश शिंदे सर यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमचे मार्गदर्शक माननीय रवीजी भुसारी, त्याचबरोबर सुप्रियाताई चांदगुडे, आमचे मित्र माननीय केशवजी घोळवे, श्रीरामजी कुलकर्णी, माननीय संदीपजी थोरात, अजितजी भालेराव, वैशालीताई खाडे, त्याचबरोबर डॉक्टर सलोनी, माझे मित्र नगरसेवक शीतलजी शिंदे, नाना काळभोर आणि समोर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक धगाटे साहेब, आत्ताच उपस्थित झालेले आपल्या भागातील पिंपरी चिंचवड शहरातील आमचे नगरसेवक, माजी नगरसेवक, त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित आहेत। या भागातील ज्येष्ठ नागरिक संघ, या ठिकाणी सर्वच ज्येष्ठ नागरिक संघ, सगळेच विद्यार्थी, त्याचबरोबर आमचे कृष्ण मंदिराचे स्वामीजी आहेत आणि माझी पत्नी डॉक्टर प्रिया अमित गोरखे, तिचं नाव नाही घेतलं तर घरी मला विचारलं जाईल, त्यामुळं तिचंही नाव घेणं क्रमप्राप्त आहे गणेश सर। आणि IIB ज्यांनी खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी मदतही या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना काही गिफ्ट देण्यासाठी केली, तेही माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि 10वी आणि 12वीमध्ये ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झाला आहे त्यांचा हा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी करतोय। आणि गणेश शिंदे सरांचं या ठिकाणी आपल्याला व्याख्यानही ऐकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा बक्षीस समारंभ साजरा होणार आहे। मी आवर्जून गणेश शिंदे सरांना सांगतो, या ठिकाणी विद्यार्थी तर जमलेले आहेतच, परंतु त्याबरोबर आम्ही नवीन जे बचत गट तयार केलेले आहेत त्या बचत गटाच्या जवळजवळ 40 बचत गटातल्या ह्या 5-5 महिला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही खास सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत। त्या महिला बचत गटासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत। गणेश शिंदे सर, मी आपल्याला प्रचंड फॉलो करतो, आपलं अनेक व्याख्यानं ऐकतो। अनेक व्याख्यानं ऐकत असताना विद्यार्थ्यांनी कसं घडावं, त्याचबरोबर पालकांनी त्यांना कसं मार्गदर्शन करावं याविषयीची सगळी व्याख्यानं होत असतात। पण जाता जाता एक माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट जी तुम्ही माझं नाव न घेता आपल्या भाषणात सांगावी, सत्यकथा आहे, त्यामुळं आपल्यासाठी सांगणाऱ्या आपल्या गोष्टी मी बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहेत। मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, त्याचबरोबर मागे बसलेल्या महिलांना आणि ज्येष्ठांनाही सांगू इच्छितो, जे काही आपण काम कराल ते प्रेमपूर्वक केलं पाहिजे। खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण प्रेम करतो कुठल्याही कामावर, त्याच वेळेस आपल्याला आयुष्यात खऱ्या अर्थानं पुढं जाता येतं। जसं समाजकारणाबरोबर राजकारण केलं पाहिजे केशवजी, हे प्रेम आपल्या सगळ्यांवर, म्हणून आपण दिवसरात्र या जनतेची सेवा करत असतो। कुसुमाग्रजांनी असं म्हटलंय, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उघून सुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं। त्याच ह्या प्रेमाची गोष्ट मी सांगतो। सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं गणेशजी लग्न होतात आणि लग्न केल्यानंतर जेजुरीला जावं लागतं। जेजुरीला त्या ठिकाणी आपल्या धर्मपतीला 9 पायऱ्या उंच चढवावं लागतं आणि तिला उचलून घ्यावं लागतं। असाच किस्सा माझ्या आयुष्यातही घडला। त्यावेळेस मी काळभोर नगरला 2ऱ्या मजल्यावर राहायचो आणि ज्यावेळेस लग्न झालं, प्रियाला आम्ही नागपूरवरनं, अमरावतीवरनं या ठिकाणी आणलं आणि अमरावतीवरनं आल्यानंतर प्रेमपूर्वक आणलं होतं लग्न करून। आणि मग तो किस्सा, आम्ही जेजुरीला गेलो, आईने सांगितलं की हिला 9 पायऱ्या उचलायचं आहे। मी 9 न उचलता 14-15 पायऱ्या पुढं तिला नेलं। आई म्हटली, अरे 9 पायऱ्या संपल्या, आता थांब। आणि मग ते सगळं झालं। घरी दुसऱ्या दिवशी आलो, सत्यनारायणची पूजा होती, आम्ही 2ऱ्या मजल्यावर गणेशजी राहायचो आणि त्यावेळेस ते पूजेचं सामान सगळं आणत असताना, घरी काम चालू असताना सिलेंडर संपला आणि मग आईने सांगितलं खाली जाऊन सिलेंडर आण। कोणी त्यावेळेस एवढे कार्यकर्ते माझ्याकडे नव्हते, म्हणून माझ्या जवळच्या मित्राला आवाज दिला आणि तो 14 किलोचा सिलेंडर आम्ही दोघं उचलून 2nd फ्लोअरपर्यंत आलो। त्याच वेळेस शिक्षिका असलेली माझी आई म्हणाली, काल 40-50 किलोची बायको तू एकट्याने उचलली आणि आज 14 किलोचा सिलेंडर तू 2ऱ्या मजल्यावर कसा काय आणला। त्यावेळेस असं लक्षात आलं की मी काल केलेलं काम जेजुरीचं हे प्रेमपूर्वक होतं, आनंदानं केलं होतं, त्यामुळं मी 40-45 किलो सहज उचलू शकलो। पण सिलेंडर हे काम माझ्यावर लादलेलं होतं आणि म्हणून ते मित्राला घेऊन मला
करता आलं. म्हणून तुमच्या आयुष्यात पुढं जायचं असेल तर कुठलंही लादलेलं काम करू नका, प्रेमपूर्वक करा. इंजिनिअरिंग करा प्रेमातनं करा, MBBS करा प्रेमातनं करा, जे काय करायचं ते प्रेमपूर्वक करा, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकता. हा किस्सा मी मुद्दामून गणेश शिंदेंसाठी सांगितला. त्यांना मी पुन्हा विनंती करेल, आपण हा किस्सा जरूर सांगा, पण कुणाचा आहे हा नक्की सांगू नका. आणि आज आपण वेळात वेळ घेऊ, या ठिकाणी माननीय गणेशजी शिंदे यांना ऐकायला या ठिकाणी आलेलो आहेत. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. त्यांचं व्याख्यान या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे. आणि मी विनंती करणारे विद्यार्थ्यांना की ते झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ताबडतोब बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी होणार आहेत. आज मी ज्येष्ठ नागरिक संघ संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी आलेले आहेत. आमचे भाजपचे अनेक पदाधिकारी आहेत, दत्तनगर, विद्यानगर, शाहूनगरमधले पदाधिकारी आहेत, BJPतले या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं मी या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी स्वागत करतो. आणि मी आयोजक असलेल्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की आता व्यासपीठावरची सगळेच मंडळी खाली बसणार आहेत, त्यामुळे आमच्यासाठी खाली चेअर लावा जेणेकरून माननीय गणेशजी शिंदे यांना आम्हाला निवांतपणे ऐकता येईल. धन्यवाद.